आपण सगळे उपस्थित प्रेमळ भाविक आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जी 5 संत मांदियाळी वारकरी संप्रदायामध्ये आपण सर्वश्रेष्ठ मानतो त्याच्यामध्ये अगदी शेवटचे निळोबाराय ज्यांचं वैशिष्ट्य आहे गुरुभक्ती, त्यांचा सद्गुरूंच्या महिमेचं वर्णन करणारा, सद्गुरूंची कृपा झाल्यावर काय प्राप्त होतं याचं चिंतन असणारा हा अभंग सेवेसाठी दिला. विठ्ठल विठ्ठल सेवेचं निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे. समर्थ सद्गुरू नथुराम बाबा मोंडे यांच्या हे पुण्यस्मरणाचं म्हणजे पुष्पवृष्टीचं कीर्तन आहे. प्रतिवर्षी या ठिकाणी समर्थ सद्गुरू ब्रह्मलीन पुरुषोत्तम महाराज पाटील अर्थात बापू यांची सेवा तुकाराम बाबा पतारेंनी बाबांनी सांगितल्यापासून ती आस्थागायत शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा त्यांची चालू होती. त्यांच्या पश्चात बाबांच्या आशीर्वादाने म्हणा आज ती पाळी माझ्यावर आलेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे कीर्तनाचं पुष्प म्हणा हे चिंतन करायचं आहे. परंपरा आपली फार मोठी आहे. बापूंचं नेहमी सांगणं असायचं की तुला काहीतरी शिकायचं असेल तर रोह्यामध्ये भटकू नकोस, म्हणजे इकडं जाऊन बघ, वणीला जा, चरईला जा, पेणला जा. गावांचे नावं सांगण्यापेक्षा या मंडळींमध्ये जा, या समाजामध्ये जा आणि मग तुला फरक जाणवेल आपल्याकडचा परमार्थ आणि इकडचा परमार्थ. विठ्ठल विठ्ठल परंपरा आपली खूप मोठी आहे. यादीमध्ये समर्थ सद्गुरू मनु महाराज असतील, सिद्धांत स्वामी, दगडूनाथ स्वामी ते असतील, त्यांच्या पाठीमागे नंतर दीनानाथ स्वामी असतील, दगडूनाथ स्वामींचे परम शिष्य ज्यांच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे समर्थ सद्गुरू वैकुंठवासी नथुराम बाबा मोंडे. स्वामींचे 2 हात म्हणा, समर्थ सद्गुरू तुकाराम बाबा पतारे आणि नथुराम बाबा मोंडे. पण प्रारब्ध असतं, बलवत्तर असतं, कर्माची गती एवढी कठीण असते की त्याच्यातून देवाधिकांना देखील सुटता आलं नाही. पूर्ण अधिकार प्राप्त करून बाबा स्वामींच्या जवळ राहत होते, पण फार अल्प आयुष्यामध्ये त्यांना ती सेवा करायला मिळाली. सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे चरित्र, पण तरी पण आजचं ते निमित्त आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. काय परिस्थिती आली ती आणि बाबांनी तसे लिहून ठेवले की दवाखान्यामध्ये नेल्यानंतर आपण ते नुसता गीतेचा श्लोक म्हणतो असं नैनम चिदंती शस्त्राणी नैनम दहती पावक, पण ती अवस्था प्रत्यक्ष प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागलं असेल, काय दिव्य करावं लागलं असेल, काय सोसावं लागलं असेल याची कल्पना मात्र आपल्याला कोणाला अजून नाही. त्याने अगदी थोड्या वेळात आपल्या स्वामींची, आपल्या सद्गुरूंची काय सेवा केली असेल आणि त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं की ते शरीर तिथं असं पडलं होतं की त्याच्यावर काहीही प्रक्रिया केली तरी त्याला तो रिस्पॉन्स मिळत नव्हता. म्हणून बाबांनी सांगावं की आता घरी घ्या. घरी घेतल्यावर मात्र श्रीमद भगवद्गीता अर्थात ज्ञानेश्वरीची ती पारायणं म्हणा, ती भजनं म्हणा आपली त्यांच्यासमोर ते गायन करायला लागलं.
आणि मग ते होत असताना जशी माऊली म्हणणारी काय ते देवच सांगतोय तसं माऊलीचं भाषांतर झाकलिया घट्टीचा वा म्हणजे तो दिवा झाकून आपण ठेवला तर तो कधी विसतो हे आपल्या निदर्शनात येत नाही, लक्षात येत नाही. ये रीती जो पांडवा देह ठेवी, अशा पद्धतीने जो देह ठेवतो देवाचं असं म्हणणं की ती माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ज्ञानेश्वरीमध्ये असे कितीतरी चिंतन वेगळं वेगळं आलंय. म्हणजे देवाला मिळण्याचे मार्ग देवाने बरेच काय सांगितलेत. त्याच्यामध्ये ही एक ओवी आणि ती ओवी बाबांच्या चरित्राला अनुसरून विठ्ठल विठ्ठल काय असं केलं असेल की त्याच्यामुळं त्यांना असं अगदी थोड्या वेळा सद्गुरूंची सेवा घडावी आणि ही सद्गुरूंची कृपा स्वामी दगडूनाथ स्वामींची कृपा त्यांच्यावर व्हावी. पुढं हे एवढा मोठा संप्रदाय वाढवणं त्यांच्या पश्चात बाबांच्या वाट्याला आलं, त्यांना ते थोडं कठीणच झालं. त्याने तो वाढवला. पण विचार करा, आपण नुसते विचार असा करतो ना की महाराज अजून थोडेसे जगायला पाहिजे होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अजून थोडंसं पाहिजे, म्हणजे काहीतरी स्वराज्याची रूपरेषा अजून वेगळी असती असतं. तसा विचार आपण इथं पण केला असता तर जर बाबा पण अजून चरईच्या बाबांच्या बरोबर असते तर या संप्रदायाचं अजून वैभव काहीतरी वेगळं असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आता काय ते कमी आहे असं नाही. म्हणजे महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी काय केलं ते काय कमी असं नाही. तसं इथं पण बाबांनी जे केलं ते काय कमी आहे असं नाही. पण एक ते आपण वाक्यरचना म्हणून जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत. तसं इथं पण काहीतरी एक अजून वेगळं पाहायला मिळालं असतं. असं त्यांनी काय दिव्य केलं की त्यांच्यावर एवढ्या लहान म्हणजे कमी अवधीमध्ये सद्गुरूंची जशी कृपा झाली. आजचा अभंग आपण जर पाहिला तर तो कृपेचा आहे. सद्गुरूंची कृपा झाल्यावर भगवंताची प्राप्ती. तर भगवंताचं प्रत्यक्ष नाव नाही, देव असा शब्द आलेला नाही किंवा वैयक्तिक असं कुठलं नाव नाही घेतलंय, पण देवाला समान असे शब्द या अभंगामध्ये निळोबाऱ्यांनी टाकलेले आहेत. देवाचे आपण काय शब्द वापरतो देवासाठी? देव म्हणजे आनंद आहे, देव म्हणजे सुख आहे, देव म्हणजे समाधान आहे. काही आपल्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजे देवाची प्राप्ती असं समजा हो. नाहीतर किती कीर्तनं केली ना, हरिपाठ केली, आपण भजनं केली, आणखीन काय काय काकडा केला, पण जर आपल्या चेहऱ्यावर नाराजी असेल तर देवाची प्राप्ती नाही. पण साधी पोळी माणसं असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान अर्थात त्यांना तो आनंद प्राप्त झालेला आहे. विठ्ठल 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 या अभंगाकडं पाहिलं आपण तर ते निळोबारायांचा अभंग आपण का घेतलाय? त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी गुरुभक्तीला जास्त महत्त्व दिलं. काय त्यांचं भाग्य, त्यांना महाराजांनी जिवंत असताना अनुग्रह दिला नाही. ते फक्त महाराजांची कीर्ती ऐकली त्यांनी आणि ते कुठे आले? देहूगावाला आले. पण तोपर्यंत महाराजांचं निर्वाण झालेलं होतं. पण ते कीर्ती ऐकल्यामुळं त्यांना असं वाटलं की मला यांच्याकडूनच अनुग्रह मिळावा. एवढी ती एकनिष्ठता आपल्या सद्गुरूरायांबद्दल त्यांच्या मनामध्ये ती तयार झाली आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंचा धावा करायला सुरुवात केली, चिंतन करायला सुरुवात केली. 42 दिवस ते धरणं मांडलं त्यांनी. कथा सर्वांनाही माहिती निळोबारायांची. 42 दिवसानंतर त्या चिंतनावर देवाने प्रसन्न व्हावं
आता सद्गुरूंची भक्ती आपण का करावी की सद्गुरू आपल्याला देव दाखवणार आहेत, तो आनंद देणार आहे, ते सुख देणार आहेत, ते समाधान देणार आहेत. आता प्रत्यक्ष सुख समाधान तो देव निळोबारायांच्या समोर उभा राहिला आणि त्यानंतर डोळे उघडा. अरे कोण आले बघ, तर ज्याच्यासाठी तुझा हा अट्टहास चालू आहे त्याचं शेवटचं टोक जे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे सद्गुरूंकडून, तो प्रत्यक्ष आता मी समोर आलोय. त्यांनी असं द्यावं की आम्ही तुम्हाला ओळखत. विठ्ठल विठ्ठल निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुक याचा धावा. प्रार्थिल्या वाचुनी आलासी का, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागे बोलाविले कोणी, तुझ लागे बोलाविले कोणी. पात्याची आलाशी का, पात्याची आलाशी का, पातीला वाचुनी आलाशी का, पातीला वाचुनी आलाशी का. अगदी साध्या भाषेत आमंत्रण आल्याशिवाय जाऊ नये असं ते. तुझा धावा केलाच नाही हो, मग प्रार्थीला वाचवणे आलासी का, आम्ही तुला ओळखत नाही, हे ठामपणे देवाला बोलण्याची हिंमत सद्गुरूंच्या वर असणाऱ्या श्रद्धेने निळोबाराय बोलत होते. त्यांनी ते त्यांचा अभंग, ज्यांची एवढी निष्ठा आहे ना सद्गुरूंवर, त्यांचा अभंग बापू नेहमी सांगायचे. अरे आपण जर गेलो तर आपल्या पाठीमागं या समाजामध्ये कोणी म्हणजे दिवस समजा पुण्यस्मरण समजा पहिली पुण्यतिथी दुसरी पुण्यतिथी होईल का, आणि झालीच तर कदाचित ते घरच्या घरी होईल हो. पण इथं आल्यानंतर बघायला मिळेल की एवढी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असतात, त्यांची सद्गुरूवर असलेल्या निष्ठेने. विठ्ठल किती वर्ष आपलं काल्याचं कीर्तन 10 ते 12 असं लिहिलेलं असतं. जेवढी वर्ष सप्त्याला तेवढी वर्ष टायमिंग तेच 10 ते 12, तरी त्या 10 वाजता 10 टाळकरी पण नसतात. ही आपली सप्त्यातली अवस्था आहे. आणि इथं आल्यानंतर आपण पाहिलं तर आपण गाडीतनं उतरायच्या आधी एकतर वेळ अशी झाली होती की जवळजवळ आरती चालू असताना मी इथं आलो होतो. म्हणजे कीर्तन संपून आरती चालू होती. एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट. विठ्ठल 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 पण ज्यांच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंबद्दल निष्ठा आहे त्यांना न सांगता इथपर्यंत ती सहज काय करतात येतात. आपण सगळे आळंदीच्या ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, पंढरीश पांडुरंगाचे अनुयायी असल्यामुळं तिकडं त्यांचा पण तो उत्सव होतो. तिथं काय आपल्याला कोणी आमंत्रण देत नाही, पण कुठेतरी आपली एक श्रद्धा त्या ठिकाणी आहे, ज्ञानोबारायांच्या ठिकाणी, तुकोबारायांच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी. म्हणून तिथं पण काय ते आमंत्रण नसतं. आपल्यालाच नाही हो, अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राच्या बाहेर पण, तर त्यांची ती श्रद्धा आहे म्हणून पाय ठेवायला जागा तिथं नसते. हा सगळा श्रद्धेचा भाग आहे. तशी श्रद्धा सद्गुरूंवर असेल तरच कृपा होणार आहे. निळोबारायांची ती श्रद्धा पाहिली आणि तुकोबारायांना वरून खाली यावं लागलं परत. एकदा का इथून वरती मनुष्य गेला की परत काय तो खाली येत नाही.
पण फक्त जगाच्या पाठीवर एक असं आश्चर्य आहे की महाराज 3 वेळा परत काय केले, सदेह वैकुंठाला गेले आणि परत सदेह वैकुंठातून ते खाली आले. त्यापैकी एक म्हणजे आजच्या अभंगाचे निळोबाराय. त्यांच्यासाठी महाराज आले आणि त्यांना तो अनुग्रह दिला, त्यांच्यावरती कृपा केली. पण ही कृपा होण्यासाठी त्यांच्या जीवनात जो काय बोलूया, त्यांच्या जीवनात त्यांनी जी आचारसंहिता पाळली, त्यांच्या जीवनात कृपेला जाईपर्यंत त्यांनी जे जे काय केलं त्याचं वर्णन त्या अभंगामध्ये थोडक्यात आहे. त्यांच्यावरती कृपा झाली, त्या सद्गुरू कृपेने त्यांना सद्गुरूंनी आत्म्याचं दर्शन घडवलं. आत्म्याचं दर्शन घडल्यावर त्यांना ते समाधान झालं. पण आता उलट गेल्या पाहिजे आपल्याला की ते समाधान दर्शनाने झालं, ते दर्शन सद्गुरूंच्या कृपेने झालं. ती कृपा होण्यासाठी सद्गुरू आपल्याला भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी आपण सर्व बाजूनी अधिकारी बनलं पाहिजे. अधिकारी बनण्यासाठी किंवा सर्व गुण संपन्न बनण्यासाठी आपल्या अंतःकरणातले सगळे दोष निघून गेले पाहिजेत. आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. आणि त्या चित्ताची शुद्धी होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. निरामने कर्मे जान, 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 निरामने कर्मे जान. चित्त शुद्ध ते निर्माण, चित्त शुद्ध ते निर्माण, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी. चित्त शुद्धी ते निर्माण, चित्त शुद्धी ते निर्माण, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी. अभंगाची सुरुवात म्हणजे डायरेक्ट सर्टिफिकेट आहे, रिझल्ट डायरेक्ट. म्हणजे आपण जी पदवी घेऊ, BCom झालो आहे, BA झालो आहे, आणखीन काय वेगळं ते, त्यासाठी ती सुरुवात करताना त्यांनी एक एक वर्ग पाठीमागं आला पाहिजे. तो नर्सरीत गेल्यापासून त्याचं वागणं शाळेमध्ये कसं असावं, तसं समाधान हे आपल्या परमार्थाचं शेवटचं टोक आहे. आपल्या चेहऱ्यावर समाधान असावं. पण त्यासाठी मग ते समाधान कशाने होणार आहे, तर आत्म्याच्या दर्शनाने. ते दर्शन कोण घडवणार आहेत, सद्गुरू घडवणार आहेत. सद्गुरूंची कृपा घडवणार आहे. मग ते सद्गुरू भेटायला पाहिजे आपल्याला, आपल्यावर ते कृपा करायला पाहिजे, भेटायला पाहिजे. कृपा कधी करतील, जेव्हा ते प्रसन्न होतील तेव्हा.
प्रसन्न होण्यासाठी त्यांची भक्ती करणं गरजेचं आहे ना. त्यांची भक्ती केली तर ते प्रसन्न होतील, पण ते भक्ती करायला पहिल्यांदा ते भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी आपण अधिकारी सर्व गुण संपन्न, म्हणजे काय अभंग शब्द आहे, साधन चतुष्टय संपन्न असे अधिकारी व्हायला पाहिजे, तेव्हा ते भेटतील. असं कोण? सद्गुरू. मग ते सद्गुरू भेटण्यासाठी आपण तसा अधिकारी होण्यासाठी आपली काहीतरी स्वतःची तयारी पाहिजे ना. आपलं चित्त आपल्यामध्ये असणारे अवगुण टाकून आपल्या चित्ताची शुद्धी झाल्या पाहिजे. आणि ती चित्ताची शुद्धी कशाने होईल तर ते नित्य कर्मामध्ये सांगितले. आपण जी कर्म करू ती कर्म जाणून जर केली, जाणून म्हणजे काय, जाणून बुजून वाईट करणं असं नाही, तर चुकून पण काही चुका आपल्याकडून होऊ नये असं. नकळत तर घडूच नाही, म्हणजे नकळत पण चुका घडू नये, जाणून बुजून चुका घडूच नये, पण चुकून पण आपलं पाऊल वाकडं पडू नये असं ज्याला वाटते त्याची कर्म. नाहीतर मग काय होणार आहे, एवढंसं केलं तर काय होणार आहे, असं जर आपली वृत्ती असेल तर काय होणार नाही हो. फक्त ते कर्म आपल्याला आपल्याच कर्माचं वाईट फळ देईल. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथबाबा हरिपाठात काय मस्त म्हणतात, केले कर्म झाले. हां, दुसरं काही येत नाही हो, केलेलंच कर्मच भोगायला येतं, दुसरं येणार नाही. आपलं वाईट दुसऱ्याला करायला अजिबात वेळ नाही. निमित्त जरी तो असला तरी त्याचं जर मूळ आपण शोधलं तर आपलं वाईट हे आपणच केलेलं असतं. म्हणजे आपलंच कर्म आपल्याला ते बाधक ठरतं. त्याच्यामुळं आपण ते कर्म करताना विचार करावा. विचार करून म्हणजे जाणीवपूर्वक ते कर्मे करा असं निळोबरायांचं म्हणणं आहे. करणे ते हेची करा, करणे ते करा, करणे ते हेची करा, करणे ते करा. नरका घोरा का जाता, 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 नरका घोरा का जाता. महाराजांनी आधीच सांगून ठेवलं, आपण सगळे प्रवासी आहोत. आपला प्रवास जन्म झाल्यापासून सुरू झालाय, जायचं तर आहेच, पण आता असं काहीतरी कर्म करा की त्या कर्माने तुम्ही योग्य त्या ठिकाणी जाल. पण ती सगळ्यांचा आपला रस्ता जाताना चुकलेला दिसतोय. साधू संतांना चुक लोसा दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. साधू संत ज्या मार्गाने तिथपर्यंत गेले त्या मार्गाला हा समाज जाताना त्यांना दिसत नाही. मग यांनी निवडलेला मार्ग त्यांना कुठे घेऊन जाणार आहे? नरका घोरा का जाता. ते नरका तसं जाण्यापेक्षा तिथं काहीतरी आपल्या कर्मामध्ये बदल करा आणि सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये येऊन काय करा? भक्ती करा. ती भक्ती तुम्हाला त्या मार्गाने देवाने सांगितले हो, भक्ती योगश्य मद्गती, म्हणजे भक्तीने तुला मी प्राप्त होईल. करा हरी भक्ती परलोकी एका, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. हरीची भक्ती करा हे ते सांगतील हो. नाही घडली तर मग किती अशी वाईट वाईट प्रमाणं साधूंनी लिहून ठेवलीत. माणसं कधी काय तुमचे असे तुमचे तुकाराम महाराज, तुमचे ज्ञानोबा शिव्या देतात, ते आपले हो असं त्यांचं म्हणणं.
त्या शिव्या देतात ना, त्या शिव्यांमध्ये चांगले ज्याला वाटतं का या शिव्या मला दिल्यात त्यांचा उद्धार आहे. त्यांचा ते लक्षात घ्यायला पाहिजे ना. माऊली काय म्हणते हरिपाठामध्ये, पर्वताप्रमाणे आता करून पुढं फक्त त्याच्या पुढं नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त. अजून पुढं त्याच्या नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भजत दैवात. हरिशी भक्ती करत भजन करत नाही. नाथ बाबांनी आणखीन जबरदस्त टोळा दिला, भक्तिविन पशु कशाशी वाढला. हां, किंवा भक्तिवीण माती मुखी त्याच्या अजून पुढं असे कठीण बोलले तो आपल्यासाठी. हां, त्या भक्तीने या करा हरी भक्ती परलोके कामे, त्यांनी सांगावं, त्यांचं ऐकावं आपण तिथपर्यंत. त्यासाठी भक्ती करताना त्या भक्तीमध्ये कर्मप्रधान ती भक्ती असावी ना. ते कर्म करताना आपण ती दक्षता घ्यावी की आपल्या कर्मातून वाईट काही घडू नये. जर तसं घडलं तर त्या कर्मातून चित्ताची शुद्धी होईल. चित्ताच्या शुद्धीला, त्या निर्मितीला ते कर्म आपलं कारण आहे. माणसाच्या मनामध्ये नुसता विचार जरी वाईट आला ना तरी ते कर्माची प्रॅक्टिकल प्रत्यक्ष कर्म करण्याची गरज नाही. कसं आपण जर व्यवहारात बघितलंय, कोर्टात गेलो आणि कोर्टात जर असं एखाद्याने अपील केला की हा मला मारण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटते, त्याच्या मनात तो उद्देश आहे, तो हेतू आहे, तर तिथं वरती बसलेला जज पुराव्या अभावी नुसत्या हेतूवर त्याला शिक्षा देणार नाही. पण हा जो जज आहे, आपल्या मनात नुसता हेतू जरी आला ना, आपण ते कर्म नाहीच केलंय, वाईट कर्म नाही केलं, पण वाईट कर्म करण्याचा हेतू जरी मनामध्ये आला तरी ते पण कर्म आपल्याला वाईटच फळ दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल एवढा कर्माचा लहान विचार आहे, बारीक विचार आहे, बापूंकडून आपण ऐकलेला आहे. सहज देव म्हणाला पांडवांना, चला आज आपण वनभोजनाला जाऊ लांडरच्या रानात. हां, आणि मग तिथं गेल्यावर देव म्हणतोय, ती फळं त्या झाडाची खाली पाडली ना, भूक लागली म्हणून, आता जा आणि आपलं पुण्य तिथं समर्पण करा आणि ती फळं काय करा वरती लावा. आता सगळ्यांनी गेले पण द्रौपदी मातेची ते फळ लावायला गेले, ते लागलं नाही. ते तिचं पुण्य तिथं कमी पडलं. चरित्रामध्ये असं काय की नुसता विस्तार नको त्या चरित्राचा, पण सगळ्यांना माहिती आहे, नुसता फक्त त्याच्या मनामध्ये तो विचार आला, जसे माझे हे 5 पती आहेत, तसा कर्णाला पाहिल्यावर वाटलं की हा पण तो पांडवांचाच अंश असल्यामुळे असावा, असा फक्त मनात वाईट विचार आला. तरी एवढं गती ती देवाकडे बघते, देव तिच्याकडे बघतात आणि त्या नजरेतून त्यांनी ते ओळखलं की देवाने माझी अशी फजिती केली आहे. विषय काय सांगायचा आहे की एवढा बारीक विचार कर्माचा केला जातो. महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, ते कर्म बळीवंत दुस्तर, पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. एवढा ते कर्म घातक आहे, त्याची आपण व्यवस्थित काळजी घ्यावी आणि ते कर्म सद्गुरूंच्या आश्रयाने ते सांगतील त्या प्रकारे करावं. तिथं आपली बुद्धी, आपलं डोकं वापरू नाही. त्यांनी सांगितलं ना, कुठंतरी आपण ते चिंतन ऐकलंय बापूंकडून काय की सहज स्वामी समर्थ रामदास स्वामी निघाले. जाताना त्यांनी सांगितलं की हा निशाण घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे, पण निशाण खाली पडता कामा नये किंवा त्याला आता खाली असं लवंडायचा नाही. पण समोर एक झाड आलं मोठं, आता त्या झाडाची फांदी समोर आल्यामुळं तिथून जाता येणार नाही, तो खाली तरी करायला पाहिजे किंवा ती फांदी तरी. काय करायचं स्वामी,
स्वामी म्हणतात की निशाण नाही खाली करायचं, मग झाडाची फांदी तोडा. कल्याण स्वामींना सांगितलं तुम्ही चढावरती. ते निघाले. पण चढताना परत काय सांगितलंय, लक्ष द्या, फांदीच्या उलट बाजूला बसायचं आणि फांदी तोडायची आहे. म्हणून ते आता त्या फांदीच्या उलट बाजूला बसून जर फांदी झाडाची तोडली तर कुठं पडणार आहोत, खाली पडणार. आणि खाली एक मोठी खोल विहीर आहे. आता हा विचार त्यांनी पाहिला नसेल का? त्यांना ती विहीर दिसली नसेल का? नाही. पण जे कर्म करायला सांगितले त्या कर्मात स्वतःच्या बुद्धीनं सांगता सद्गुरूंवर असणारी निष्ठा श्रद्धा, त्याच्यामुळे ते त्या फांदीवर बसले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ती फांदी तोडली आणि ते खाली त्या विहिरीत जाऊन पडले. पडल्यावर बाकीच्या अश्रद्धावान लोकांच्या मनात आलं की काय, जर नको हवा असेल आपल्या या दिंडीमध्ये हा मनुष्य, तर त्याला सांगायचं बाबा जा तू आमच्यात ना, पण असं कशाला स्वामींनी करायचं, असा पण विचार करणारी मंडळी आहेत. सद्गुरूंवर संशय घेणारी माणसं आहेत. पण मग स्वामी विचारतात सगळ्यांच्या समवेत, काय बाबा अंबाजी तुझं कसं आहे? त्याचं नाव मूळ अंबाजी ना. तो म्हणते बाबा माझं कल्याण आहे. इथपासून नाव ते कल्याण स्वामी. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून ते केले म्हणून त्यांच्यावरती कृपा झाली. हो, समर्थ रामदास स्वामींनी दासबोध सांगावा आणि त्यांनी तो लिहून काढावा, एवढा अधिकार त्यांना तो प्राप्त झाला. विठ्ठल आपला विषय की कर्म असा बारकावा शोधून अतिशय चोखपणे ते करावं, म्हणजे चित्ताची शुद्धी होते. अजून एक नाथबाबांचा एक वेगळा अभंग आहे, चित्ताची शुद्धी कशी होते. मोह ममता ही समूळ नासावी, तेव्हाची पावावी आत्मशुद्धी. आपल्या अंतरंगामध्ये असणारा मोह, आपल्याकडे असणारी ती माया ममता, यांचा जेव्हा समूळ नाश होईल, निघून जातील आपल्यातून, तेव्हा आपलं चित्त काय होईल, शुद्ध होईल. एवढं चित्ताचे ते दोष बरेच आहेत. हो, मळ आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, 3 दोष आहेत. ते तिन्ही दोषांची काय करायचं आहे, निर्मूलन करायचं आहे. तर तिघांसाठी वेगवेगळे प्रकार आहेत. मळ दोष आपण तीर्थयात्रेला गेलो म्हणजे ते निघून जातोय, पण विक्षेप आणि आवरण हे दोष थोडेसे अजून घातक आहेत. ते घातक दोष असल्यावर ते सद्गुरूंच्या सान्निध्यात उपासना केल्यानंतर किंवा त्यांच्या समवेत राहूनच या विक्षेप आणि आवरण दोषाचं निवारण होऊ शकतो. पण आपली स्टेप पहिली तिथून पाहिजे ना. तीर्थयात्रेला जा, आपण संत संघामध्ये या, सत्संगामध्ये राहून ते जे आचरण करतात ते आपल्यामध्ये थोडं थोडं का होईना आचरणामध्ये आणूया, तेव्हा आपण हे पुढं स्टेप बाय स्टेप जाऊ. मळ विक्षेप आवरण ते झाल्यावर आपल्याला कुठं ते परोक्ष ज्ञान होईल, नंतर ते अपरोक्ष ज्ञान होईल. मग दुःखाची निवृत्ती आणि सुखाची अर्थात आनंदाची प्राप्ती होईल. ते म्हणजे काय, समाधान. विठ्ठल मग ही चित्तशुद्धी झाली आपली की आपण त्या परमार्थाला खऱ्या प्रकारे काय होतोय, अधिकारी. म्हणजे त्याला शब्द आता काय दादा बोलले, पात्र. आपल्या अंगामध्ये ती पात्रता येईल. पात्र आपण सगळेच आहोत. बापू काय सांगायचे, आपण सगळेच पात्र. कधी कधी विनोद म्हणून बोलायचे, 18 वर्ष झालेल्या मुलाला पंतप्रधान होण्याचा पण आहे, हो, सरपंच होण्याचा तो पात्र आहे. पण त्याच्या घरात त्याला कोण मानत नसतील तर तो निवडून येईल का? तशी आपण सगळीच देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, हां, सगळी भजनशील आहे, सगळी भक्ती करणारे आहेत, पण सगळी अजून त्याला पात्र झालेली म्हणजे पात्रता अंगामध्ये आलेली नाही. ते येण्यासाठी आपण ते अधिकारी असावं असा निरोपर आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. साधना चतुष्टय, साधना चतुष्टय, साधना चतुष्टय,
साधन चतुष्टय 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 गुरु भेटीचा उपाय गुरु भेटीचा उपाय गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु भेटीचा उपाय गुरु भक्तीचा उपाय गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी प्रत्येक अभंगाला म्हणा वाङ्मयाच्या प्रत्येक त्या ओवीला बापू तर म्हणायचे प्रत्येक शब्दाला एक अनुबंध चतुष्टय असतं जे अधिकारी नंतर ते विषय त्याचं प्रयोजन हे सगळं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये एक नंबरचं आहे ते म्हणजे काय अधिकारी. मग तो अधिकारी पण कसा असावा साधन चतुष्टय संपन्न असं सांगितलं आहे. साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय त्याच्याकडं विचार करण्याची कला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्याला काय शब्द वापरला आत्मानं आत्मा विवेक नंतर पुढे वैराग्य नंतर पुढे षडसंपत्ती आणि मोक्षेच्छा हे 4 गुण ज्याच्या अंतरंगामध्ये आहेत तो साधन चतुष्टय संपन्न असं आहे. कुठं कुठं मिळाले चतुष्टय वारकरी असं ते प्रमाणानं म्हणजे 4 वारकरी एकत्र आले असा त्याचा अर्थ नाही. साधन चतुष्टय संपन्न असे अधिकारी तिथं ते पाहिजेत. त्याच्यामध्ये आपल्याजवळ तो विवेक असावा काय योग्य आहे काय योग्य आहे ते. आपल्या मनामध्ये अशी कल्पना येते कधी कधी एकच मन आहे. कावळ्याचा कसा एकच डोळा आहे ना तसा मन पण एकच आहे पण तो कसा दोन्ही बाजूला बघतो तसं आपलं एक मन आपल्याला साक्ष देतं प्रत्येक वेळेला की समोर ही जी गोष्ट आपण करायला जातोय ती चुकीची आहे. अगदी दरडावून सांगतो एक मन आपल्याला सांगतो चुकीची. आता मी एक मन बोलते म्हणजे एकच आहे ते पण तरी दुसरा विचार परत आपल्या मनात येतं की चालेल काय होते एवढे यानेशी काय होते असं येतं की नाही मनामध्ये. जे अयोग्य ते अयोग्यच असं म्हणण्याची असा विचार जागा होण्याची ती पात्रता त्याच्या अंगामध्ये पाहिजे. आणि एकदा का ते झालं त्याच्यापासून परत ते तिकडं म्हणजे वृत्तीच नाही. वमनते मनी बैसलेसे म्हणजे एखाद्या कुत्र्याने ओकारी टाकावी आणि ती त्या कुत्र्याने परत घ्यावी हो
पण आपल्या माणसाचं तसं नाही ना. उलटी जाऊ दे थुंकी पण मनुष्य आपण परत घेत नाही. मग वाईट विचार, वाईट कर्म आपण ते कसं घेतो, ते कसं करायला धावतो, याचा मात्र म्हणजे सगळेच हो. आपण जरी इथं जरी आपण उभा असलो तरी आपण आपला प्रत्येकाचा विचार करा. काही गोष्टी आपल्याला कळतात चुकीच्या आहेत तरी आपण ते कधी कधी करतो. म्हणजे आपल्याकडे अजून तो आत्मा विवेक जागा झालेला नाही. ते वैराग्य आपल्याला अजून मिळालेलं नाही. आणि जी तिसरी पायरी सांगितली षड संपत्ती, त्याच्यामध्ये शम आहे, दम आहे, उपरती आहे, तितिक्षा आहे, श्रद्धा आहे आणि पुढे समाधान. म्हणजे आपल्या इंद्रियांचा निग्रह शम आणि दम म्हणजे नंतर मनावर ताबा ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. उपरती आपल्याला असं वाटायला म्हणजे जे महाराजांना वाटलं ते हो आपल्याला नाही वाटत. ते म्हणतात संसाराच्या अंगी ते बोलतात. आपण नाही बोला. आपण फेटा सोडला की परत तिथंच जातो. ती शेणकीतली घुबी कशी जाते ना परत शेणकीमध्ये, तिला तो शेतकरी बाहेर काढतो. त्याला वाटतं तिला पंख आहेत, त्याने जावं आणि फुलावर बसावं, फुलामधला मकरंद खावा, पण ती परत त्या शेणकीत जाते घाणीमध्ये. तसं आपलं आहे. आपण तिकडं त्याच्याबद्दल उपरती निर्माण आपल्याला होतं नाही. आणि त्याच्या पुढची अवस्था ती म्हणजे तितिक्षा. काहीही सांगा तरी तो मनुष्य त्या दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णनाला ते स्थितप्रज्ञ, स्थिर, त्याच्या चेहऱ्यावर फरक नाही हो. काय दादा सांगतात मांडवकर दादा की प्रभू रामरायाला वशिष्ठ ऋषींनी मुहूर्त काढल्यावर दशरथ राजाने आमंत्रण पाठवलं आणि बोलवून घेतले प्रभू रामरायांना. मुहूर्त काढणारे कोण आहेत? कुळगुरू वशिष्ठ. सांगितले कोणाला? अयोध्या नरेश दशरथ राजाला. मग त्यांनी सांगितले मुलाला बोलवा, म्हणजे प्रभू रामरायांना बोलवा. आणि मग आनंदाच्या घोषा म्हणजे ओघामध्ये सांगितले उद्या तुम्हाला सकाळी राज्याभिषेक करायचा आहे. आता एवढा आनंद, पण प्रभू रामरायांच्या चेहऱ्यावर अजिबात काय बदल नाही. आणि हे सांगायला दशरथ राजा आपल्या राण्यांना गेला, सगळ्यांना सांगायला गेला. ते कैकेयीच्या महालामध्ये गेल्यावर काय अवस्था घडली, काय रामायण घडलं सर्वांना माहिती आहे. आणि परत मग नंतर प्रभू रामरायांना समोर आल्यानंतर सांगितलं की उद्या सकाळी तुम्हाला वनवासात जायचं आहे. आता पण चेहऱ्यावर काहीच बदल नाही. आपल्याला नुसतं कोणी नजरेने जरी बघितला किंवा नाही बघितला तरी आपल्या चेहरा एकदम काळा बावरा असा होतो. एवढा परिणाम आपण ते करून घेतोय. त्यांच्यावरती तितिक्षा आहे. थोडक्यात काय, जैसी स्थिती आहे समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. जसं असेल ना तसं असो, काय असो द्यावा धीर सदा समाधान. आता हे 4च्या नंतर 5वी ते म्हणजे श्रद्धा, मगाशी आपण बोललोय. आणि 6वी षड संपत्ती ते म्हणजे समाधान. आपल्या अभंगामध्ये जो शब्द आहे समाधान, तो देवाला अनुसरून आहे. आणि इथं जे समाधान आहे ते साधन म्हणून आहे. आता आपण जे प्रमाण बोललो ना, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, तसं आहे त्या स्थितीमध्ये आपण समाधानी राहायचं. हे ज्याला जमले ते. आणि त्याच्या पलीकडं आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मोक्षाची इच्छा. ती प्राप्ती होईल, पण ती इच्छा तर आपल्याला पाहिजे ना. आपण परमार्थामध्ये बापू बोलायचे, अरे नुसता जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. सगळं हा नुसता दिखावाच चाललाय हो. श्री गुरु ते राऊत बाबा त्या रील येतात ना छोटे छोटे, त्यात ते काय म्हणले असे की कीर्तनामध्ये घुसखोरी झाल्यामुळं आता एक पकवास पुरत
नाही. मग तिथं तबला लावला जातो, नंतर मोबाईलला धून लावली जाते. एक माणूस झोपेल असा तिथं ऑर्गन तो आणला जातो, तो पण लावतात. या सगळ्या गोष्टी कमी होऊन एक असा तो पॅड आला आहे, त्या पॅडवर नुसतं काठीने वाजवलं ते सगळे आवाज निघतात. ह्या सगळी साधनं त्याच्यात आली. आता फक्त ते तमाशात ती बारकी ढोलकी घालून ते नाचतात ना, तशी फक्त यायची राहिली. कारण ती पण जर अशी उभी केली इथं शबो शबोला करतात तशी ती जर वाजवली तर अख्खा तमाशात या परमार्थामध्ये आला असं होईल. काय झालंय की त्या तमाशातल्या लोकांना थोडासा उद्वेग तयार झाला आणि ती या परमार्थामध्ये आली आणि या परमार्थातली माणसं मात्र तमाशाकडे जायला लागली. त्यांना वाटतं ही साधनं सगळी असावी. साधी चाल किंवा साधी पकवास वाजवली की रंग येत नाही, पण जास्त हलवून डुलून वाजवायला लागतं. नको नको ते बोल मारले की असं वाटतं आत्ता कीर्तन म्हणजे विठ्ठल. निंदा असं नाही, त्यांचं बोलणं आहे. हो, आपण अजून काय आपल्या ते पात्रता नाही की आपण ते असं बोलावं समाजाला. चाललंय सगळं आनंदामध्ये चालूया, पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांचं म्हणणं. या अनुषंगाने ज्या भावनेने सांगायचा विषय काय होता बाप्पूगाला, म्हणजे ज्या भावनेने आपण या परमार्थामध्ये यायला पाहिजे. कोणती भावना की आपण आज ना उद्या मरणार आहोत. तर मग कसा अभंग आहे तो, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू पुढं नाशिवंत देह जाणार हा, हे जाणार आहे असं समजून तिसरं चरण आहे, संत समागमी करावी आवडी करावी तातडी. हा, तिथं ती येण्याची तातडी करावी. आलीत माणसं सगळी, पण आल्यानंतर आपला उद्देश विसरलेले आहेत. आपण का आलो इथं, काय एवढा लांबून खर्च करून इथपर्यंत आलो आपण. म्हणजे इथं पण हो तो उद्देश लक्षात असावा ना. आपण का बाबांच्या घरी वणीला जायचं, का आपण त्यांच्याकडून तो अनुग्रह घेतलाय, काय ही आचारसंहिता आपण स्वीकारलेली आहे. फक्त कीर्तनाला जाणं, हरिपाठाला जाणं, नाचणं याच्यासाठी आहे का ती? नाही ना. आपल्या जीवनाचा उद्धार, आपलं कल्याण व्हावं अशी तळमळ, आपल्याला मोक्ष मिळावा अशी तळमळ, त्या तळमळ त्यांनी परमार्थामध्ये आपलं येणं पाहिजे. ती मोक्षाची इच्छा पाहिजे. हे कधी होईल? स्टेप बाय स्टेप निळोबारायांचा अभंग पाठीमागून बघत घेऊया. कर्म जाणीवपूर्वक करा, याने चित्ताची शुद्धता आपल्याला आपले होईल ना. ते चित्तशुद्धी झाली, आपण साधन चतुष्ट संपन्न अशा अधिकारी झालो की मग आपल्याला या मोक्षाचा, मुक्तीचा मार्ग दाखवणारे सद्गुरू काय करतील? भेटतील. विठ्ठल आपण आपल्या जोरावर जर गेलो, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. पण आपल्यावर जर साधू संतांचा शिक्का असेल, कुठे हरिपाठामध्ये तसा आपल्यावर साधू संतांचा जर शिक्का असेल तसा, तर मग आपला मार्ग बरोबर हो. मोक्ष रेखेला भाग्य विनटला, मोक्ष रेखेला भाग्य विनटला, मोक्ष रेखेला भाग्य विठ्ठला, मोक्ष रेखेला भाग्य विठ्ठला. साधूंचा अंकिला, साधूंचा अंकिला हरिभक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण त्यांचा शिक्का पाहिजे हो आपल्यावर. नुसते आपण बाजारात जाऊन एक 200 रुपयामध्ये 10,000चा बंडल जरी आणला, 200 रुपयाने 20 रुपयात पण मिळतो यात्रेमध्ये 10,000चा बंडल.
पण त्या नोटा खोट्या आहेत ना, त्याच्यावर रिझर्व्ह बँकेचा शिक्का नाही. साधूंचा अंकित होऊन आपण तो मार्गक्रमण केला तर ते होईल. लाडकी लेक मी संतांची, त्यांची लेख म्हणून आपण जर असलं तेव्हा तो पुढे प्रमाण आहे. हो, मजवरी कृपा बहुतांची, ती कृपा नंतर आधी आपण त्या संतांचे, सद्गुरूंचे, साधूंचे आहोत असं बनून जाऊया. आपल्या मस्तीमध्ये गेलो ना तर मग तिथं आपला घात आहे, होईलच. तिथपर्यंत जाणारच नाही स्वतःच्या मर्जीने. आत्तापर्यंतचा सगळा जर आपण इतिहास पाहिला पारमार्थिक दृष्टिकोनातून, जे जे तिथपर्यंत गेलेत ते सद्गुरूंशिवाय कोणीही देवापर्यंत पोचलेला नाही. नामदेवरायांचं काल चरित्र, कालचं कीर्तन जरा म्हणजे ते असे सांगत होते ना, कीर्तन थोडाच होता, पण त्यांनी जी कीर्तन मर्यादा आहे ते आता देवाच्या जवळ पुजारीच आहेत देवाचे म्हणा, कालचे कीर्तनकार. काय मर्यादा सांगितली? जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. ते तिथं सांगताना असं वाटतंय की प्रत्यक्ष देव नामदेवरायांसमोर बोलतात. नामदेवरायांची आई देवाला बोलते, देवाला असं हाताने धरलाय, फरफटत नेते, ओढते, असं भावनिक होऊन त्यांनी ते सांगितलं. म्हणजे असं प्रत्यक्ष चित्र कालच्या कीर्तनामध्ये उभं राहत होतं. तसं व्हायला पाहिजे होतं कीर्तन ते, बाकीची पण. हो, आता लाईव्ह इथं तर मी केलंय, उगाच जायचं ना काहीतरी वेगळं व्हायचं असं मला पण छान चिंतन होतं कालचं महाराजांचं. प्रसंग आपल्या ओळखीचाच होता तरी पण त्यांची सांगण्याची भावना मात्र वेगळी होती. आपण विषय कुठं आलो, आपलं किती चिंतन कुठं आहे की आपल्याकडं ती मोक्षाची इच्छा निर्माण व्हावी. ती निर्माण झाली की आणि ती झाल्यानंतर स्वतःच्या मर्जीने तो प्रवास सुरू करू नये, गुरूंच्या कृपेने करावा, गुरूंच्या पेटीने. मग त्या सद्गुरूची कृपा, गुरु आपल्याला भेटतील खरे, पण भेटल्यावर त्यांची कृपा आपल्याला व्हायला पाहिजे. त्यासाठी गुरूंची आपल्याला काय करायला पाहिजे? भक्ती. तसे सद्गुरू पण असे भेटत नाही. हो, असे जे भेटतात त्यांना काय बोलायचं बाबा, सगळे आडगा गुरु बाडगा चेला, दोघांचा बोध. हां, तसे पाहिलेला 50 भेटतील पण ते नाही. कोणता सद्गुरू असावा? जो जाणे गुरु भगवंत, जो देवाला जाणतोय तो. ऐसा गुरु पूर्णपणे तुटे भेदाचे कडसणे, देहावीन लोटांगणी तया प्रभूशी. जो आपल्याला देवाचं दर्शन करून देईल, ज्याला झालंय, ज्याला देवाचा साक्षात्कार झालाय, अशांना आपण काय करूया? शरण जाऊया. विठ्ठल जर त्यांना शरण गेलो तर ते आपल्याला दाखवतील. ज्याचं स्वतःचं दुःख निवारण झाले नाही तो आपलं काय दुःख निवारण करणार? जो समाधानी आहे त्याच्याकडे जाऊया. गुरु गुरु म्हणजे नक्की नाही. गुरु म्हणजे कोण? गुरु फार देवापेक्षा पण श्रेष्ठ सांगितलं. गुरु हा संत कुळीचा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव तुझ्या नाही पाहता. हां, अशा भावनेतून त्यांची आपण भक्ती करूया. जर त्यांची भक्ती केली तर त्यांची आपल्याला काय होईल? कृपा होईल. त्या गुरु भक्तीमध्ये ते प्रसन्न झाले पाहिजेत. सहज आपण प्रत्येक वेळी ते उदाहरण ऐकलेलं आहे. मला वाटतं मागच्या वेळी पण आपण ते सांगितलं आहे. काय? आपण एखादं काम सांगावं आपल्या मुलाला लांब जाऊ दे, तो घरातला उदाहरण झाला, व्यवहारातला. इथं आपण सगळे निघून आलो आणि आपल्यामध्ये आपल्याला काम सांगावं. जा आता पक्वास घेऊन ये, जा आता कीर्तन सुरू होईल. पण तो पटकन जातो आणि काय करतो? पक्वास घेऊन येतो. काल पिंगासला तशी अवस्था आहे. आता तो पक्वास आहे दुसऱ्या माळ्यावर, तो मंदिर वरते, बाबा गेलते प्रवचनाला.
कीर्तन आहे इकडं खाली शेतात आणि पकवाज कुठं आहे गणपतीच्या देवळात. हे 4 पकवाज आहेत, 5 पकवाज आहेत. पकवाज आता हरिपाठाला खाली घेऊन ये म्हणून तर एक मुलगा गेला आणि पकवाज घेऊन आला. नुसताच त्या पकवाजाला गठ्ठेच ना आणले हो. गठ्ठे आणायला परत जावं लागलं. परत तो गठ्ठे आणायला गेला. आणलेली पकवाज किती पण गठ्ठे तरी चढणार नाही किंवा लागणारच नाही अशी होती. म्हणून दुसरी आणायला सांगितली. दुसरी आणली ती पण तशी, तिची शाई उडाली होती. म्हणून परत म्हणाले लाल कलरची आण. तर परत त्याच्यामध्ये 2 लाल कलरच्या असाव्या. त्याने जी पाहिजे ती आणली नाही तर नको ती परत आणली. आता मुलं राहिलेली आहे ती आण, तीच आता आपल्याला पाहिजे. मग ती आणली तरी पण तिच्या त्या पिशवीमध्ये हातोडी नव्हती. म्हणजे जर पकवाज न्यायची असेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि ती पकवाज न्यावी. हा आपल्या रोजच्या जीवनातला उदाहरण आहे होय, इकडचा घरातला नाहीच. मग तसं कसं ऐकावं, सद्गुरूंनी सांगितलेलं काम कसं ऐकावं, ते कसे प्रसन्न होतील. धौम्य ऋषींचे शिष्य अरुणी त्यांनी फक्त काय बोलले, बाळ अरुणी जेवलास का, कसे बोलले. त्यांचे 3 शिष्य होते, 3ही एकापेक्षा एक सरस. संत लीला अमृत त्या चरित्रामध्ये ते त्यांचं आहे तिघांचं पण. त्यातलं तर अरुणीचं उदाहरण, जेवलास का, तर ते हो. विचार केला की बाबा असे का बोलले, जेवलास का. जेवणासाठी त्यांनी तैलबुद्धी म्हणजे काय, तेलाचा गुण काय, ते जर पाण्यावर पडलं तर सगळं लगेच असं व्यापतं ना. तसा तर एकाच वाक्याचा एवढा विचार केला त्यांनी, का असे बोलले असतील. जेवायला काय लागतंय, अन्न लागतंय. अन्न कुठे आहे, माझ्या ताटात. तेच अन्न आता कुठे आहे, शेतामध्ये आहे. आणि शेतामध्ये तिथं बघितलं तर पाऊस गेलेले बरेच दिवस झालेत आणि अन्न आता ते भात असं काय निसवलेलं आहे. पण तिथं आता पाण्याची गरज आहे. पण ते पाणी कुठं आहे, पार डोंगरातून ते ओहळीने बाजूला जात आहे. तेव्हा लक्षात आलं की बाबा असे का बोलले. म्हणून तो सरळ निघाला, त्या ओहळीला तिथं बांध घातला आणि त्या पाण्याला वळण देत देत त्या शेतापर्यंत आणले. शेत भरू लागला संध्याकाळपर्यंत. नंतर अशा अवस्थेत की भरलेल्या शेतातनं पाणी ते वाहून जायला लागले. किती ती बिलं बुजवण्याचा प्रयत्न केला तरी ते पाणी जाते. एक ठिकाणी असं झालं की तिथं काही लावलं तरी राहत नाही शिल्लक. म्हणून स्वतः तो अरुणी तिथं आडवा झाला, झोपला. कथा सर्वांना माहिती आहे. सद्गुरू कसे प्रसन्न होतील ते सांगतोय. कुठल्या कामावर आपल्या त्यांनी सगळं समर्पण तिथं केलं, स्वतःला झोकून दिलंय आणि आडवा झाला आणि ते पाणी थांबवलं शेतामध्ये. संध्याकाळची वेळ झाल्यावर बाबा म्हणतात चला आता आपल्याला हरिपाठाला बसायचं आहे. तर हरिपाठाला बसायचं आहे तर मग कुठे आहे अरुणी, तर ते असंच आहे याचं हो. नेमका हरिपाठाच्या टायमाला हा कुठं जातो, माणगावला निघून जातो नाही का. हरिपाठ असला की मनुष्य कुठं संध्याकाळी. आपण आता मी जरी इथं असलो बोलत असलो तरी देवळात हरिपाठाला जात नाही संध्याकाळी. मग दुसऱ्यांना बोलून काय उपयोग आहे. आपण असा आपला विचार करायला पाहिजे ना. संध्याकाळी जर आपली ती संध्या असेल तर हरिपाठाला जावं देवळामध्ये. अजून सूट काय दिली, बापू म्हणाले नाही गेलास तर कमीत कमी मनातल्या मनात तरी म्हण हो संध्याकाळी. तिकडे रत्नागिरीला गेलो होतो D.Edसाठी. ते काय बोलतोस काय, आहेत आमच्यामध्ये पण 24 पोरांमध्ये आम्ही 3 जण माळकरी आहोत. हां मग काय टेन्शन नाही, मग तुमचा रोज हरिपाठ होईल. नाही बोललो होतो हरिपाठ आमचा. अरे मग एकटा बस ना कर हो, नसेल ना तर कुठंतरी रस्त्याला फिरायला संध्या निघताना तसे शतपावली करायला जा मुद्दाम बाजूला आणि मग तो चालू ठेव. असं ते झालंच पाहिजे हो. भले देवाच्या समोर देवळात नाही बसलो तरी ते चिंतन दिवसभरात हरिपाठ हो. ही संध्या आहे. आपला विषय वाढतं उगाच काय की संध्याकाळी हा नेमका हरिपाठाच्या टायमाला निघून जातो. पण त्यांना माहिती आहे अरुणी असा नाही, म्हणून त्यांनी शोधत त्याच्या पाठीमागं गेले. जसे बापू एक ओवी बोलायचे, साष्टांग दंडवत घाली त्याची चिंता साधूस लागली, अशी एक ओवी आहे ना. साधक सद्भावे
साष्टांग नमस्कार घाली असं. त्याची चिंता साधूस लागली. ती श्रद्धा आपल्या ऋषींवर असल्यामुळं त्यांना ती चिंता वाटली की हा बाळ नक्की गेलाय कुठे, म्हणून त्या शोधात ते निघाले आणि हाक मारायला लागले, बाळ अरुणी अरुणी म्हणून. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या शेतामध्ये आडवा पडलेला आहे. सांगायचं काय की सद्गुरूंनी सांगितलेलं काम कशा पद्धतीने करत आहोत याला ते महत्त्व जास्त आहे ना. त्या प्रकारे त्यांनी ते केले. ते प्रसन्न झाले आपल्या त्या शिष्यावर. देव सगळ्या क्रिया ज्या आधी सांगितल्यात नाही अभंगामध्ये, तो अभंग परत पाठीमागनं परत घ्यायचो. काय कर्म करताना जाणून बुजून केलंय, चित्ताची शुद्धी तयार झालेली आहे, सर्व साधन चतुष्ट संपन्न अधिकारी बनलेले आहेत, सद्गुरू पण भेटलेले आहेत. आता सद्गुरूंची भक्ती पण चालू आहे. कशासाठी? त्यांची आपल्यावर कृपा होण्यासाठी. अभंगाचं दुसरं चरण. गुरु कृपा होण्यासाठी, 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 गुरु कृपा हे गोमटी, गुरु भक्ती हे गोमटी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी. चालेल, चुकले तर काय एवढा विशेष नाही. शिकायला पाहिजे ना आपण सगळी. चुकून शिकल्यावर चांगलं लक्षात राहतो. ऐकून एखाद्याची कॅसेटची चाल आपण लावली एखाद्या कीर्तनात तर ती तिथंच राहील, नंतर ती परत येईल असं नाही. पण एखादी चुकीच्या ह्याच्यातून तिला दुरुस्त करून जर आपण शिकलो तर ती मात्र शेवटपर्यंत राहील. हरिपाठ जेव्हा लहान असताना जायचो ना देवळामध्ये, तेव्हा आता केतनचे पप्पा कसे जरा हे वाटतात ना, पण तेव्हा त्यांनी असे फटके मारलेले तो पाठीमागं, त्याच्यामुळे ते शब्द चुकले. आणि मग ते शब्द आता इथं कोण दुसरा चुकीचं बोलला की लगेच ते कानाला, त्याच्यावर मी मार खाल्लेला आहे ना, ते आठवलं. विठ्ठल असो. तशी सद्गुरूंची जर भक्ती आपल्याकडून घडली तर ते त्यांच्या कृपेला आपण काय करू, पात्र होऊ. आणि ते एकदा त्यांची कृपा आपल्याला झाली की ते त्या कृपेचं फळ म्हणून आपल्याला आत्म्याचं दर्शन घडवून देतील. आणि त्या दर्शनाने आपल्या जीवनामध्ये काय मिळेल, समाधान प्राप्त होईल. समाधान ते दर्शने, दर्शने समाधान ते दर्शने, समाधान ते दर्शने, समाधान ते दर्शने, होय सद्गुरु कृपेने, होय सद्गुरु कृपेने, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, होय सद्गुरु कृपेने, होय सद्गुरु कृपेने, गुरु कृपा होण्यासाठी,
वाटी एकदा का त्यांची कृपा झाली की जसं माऊली म्हटले शेवटच्या श्लोकाच्या खाली यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरा, त्यात काय सांगितले, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजय त्या ज्ञानाने ते आपल्याला आत्म्याचं दर्शन घडवून देते. ते तत्वमसी या शब्दाचा बोध करून देतील की तू हा जो नश्वर देह आहेस तो नाहीस, त्याच्या पलीकडं. तेव्हा मगाशी ते सुरुवातीला आपलं चिंतन काय आलं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात त्या शरीरावर काय इलाज केले जातात त्याच्याशी त्यांना काही फरक पडलेला नव्हता. ते त्या आत्मतत्वामध्ये विलीन होत होते. विठ्ठल विठ्ठल ते समाधान, ते दर्शन सद्गुरूंच्या कृपेने होतं. आपण सगळीची सद्गुरूची कृपे छायेखाली वाढलेली मंडळी आहात. सगळ्यांचं दर्शन झालं की अगदी समाधान. सुरुवातीलाच बोललो आपण की जे काही बोलतोय ते मी पाहिलेलं नाही. मागं चरईला पण एकदा बोललो होतो की प्रत्यक्ष बाबांना, चरईच्या बाबांना मी काय पाहिलेलं नाही, पण कसं त्यांचं स्वरूप असेल, रूप असेल हे बापूंकडून ऐकलंय. ते बोलायचे ना, बाबा असे होते माझे, बाबा तसे होते माझे, बाबा म्हणजे ते माझं माझं म्हणून म्हणजे एवढं सांगायचं की मग तो फोटो बघायचो आणि मग ती कल्पना उभी करायची, बापू असं सांगतात मग बाबा कसे असतील. तसं यांचं पण काय मी म्हणजे आता आपल्यातली बरेच नाही त्यांना पाहिलेलं नाही, कारण एवढी वर्ष त्यांची आपण पुण्यतिथी साजरी करतोय. पण बाबांच्या त्यांनी चरित्र लिहिलं बाबांचं थोडंसं, नथुराम बाबा मोंडेंचं, त्यातून ते आठवते की कशी व्यक्ती असेल. तसं मगाशी बोललो छत्रपती संभाजी महाराज अगदी महाराजांच्या नंतर 9 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढं काही कमी वेळात स्वराज्य केलं, निर्माण केलं, ते टिकवलं म्हणा, अजून सगळ्यांच्यापासून रक्षण केलं आहे. तसं त्या ठराविक वेळेमध्ये अगदी स्वामींचा थोडा काळ त्यांना मिळाला, त्यांनी कसं त्यांचं केलं असेल. त्या सगळ्यांची कृपा आपल्यावर आहे. आपल्याला वेळेत ती फुलं पडायला पाहिजे. आता त्यांचं पूर्ण चरित्र त्या अभंगामध्ये परत येणार आहे, त्याच्यामुळे जास्त उशीर नको. झालेली सेवा बापूंच्या कृपेने इथं बोलण्याचा तो प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे, त्या प्रेमाने आपण बोललो मगाशी या आपल्या सर्वांनी मिळून हे चिंतन सेवा करायची आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सेवेला पूर्ण विराम. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गोपळाची पेन मानगाव तालुका गोपळाची पेन माणगाव तालुका भोपळ्याची पेन माणगाव तालुका भोपळ्याची पेन राय आनंदाले मोठे मोठे आमच्या भाऊची नाथुराम बुवा मोठे आमच्या भाऊची राहे आनंदाने मोठे तेथे राहे आनंदाने मोठे तेथे मोठे यांच्या भाऊचे नाथुराम बुवा मोठे यांच्या भाऊचे नाथुराम बुवा दिनातरी
देवा प्रगटला आदिनाथ देवा प्रगटला मोड्याचा वंशी नाथुराम गोवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा आदिनाथ देवा प्रगटला आदिनाथ देवा प्रगटला मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा नाथुराम गोवा तुकाराम पतारे नाथुराम गोवा तुकाराम पतारे नाथुराम गोवा तुकाराम पतारे नाथुराम गोवा तुकाराम पतारे दोघांचा विचार अंते बरवा दोघांचा विचार अंते बरवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा दोघांचा विचार अंते बरवा दोघांचा विचार अंते बरवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा स्वामी दगडूनाथा भेटली जोडी स्वामी दगडूनाथा भेटली जोडी स्वामी दगडूनाथा भेटायची झाली स्वामी दगडूनाथा भेटायची झाली गुरु पिल्ले निघाले त्याने देवा गुरु पिल्ले निघाले त्याने देवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा गुरु पिले झाले त्याने देवा गुरु पिले झाले त्याने देवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा सत्यनारायण वारी सुरू झाले सत्यनारायण वारी सुरू झाले सत्यनारायण वारी सुरू झाली सत्यनारायण वारी सुरू झाली ज्ञानतृप्ती झाले त्यांची देवा ज्ञानतृप्ती झाले त्यांची देवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा ज्ञानज्योती झाले त्यांची देवा ज्ञानज्योती झाले त्यांची देवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा ज्ञानात अंधार सोडून दिला ज्ञानात अंधार सोडून दिला ज्ञानात अहंकार सोडून दिला ज्ञानात अहंकार सोडून दिला अधिकार मिळाला त्यांना देवा अधिकार मिळाला त्यांना देवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा मोड्याचा वंशी नाथुराम गोवा अधिकार मिळाला त्यांना देवा अधिकार मिळाला त्यांना देवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा मोंड्यांच्या वंशी नाथुराम गोवा अधिकार मिळता काय शिष्य केले अधिकार मिळता काय शिष्य केले अधिकार मिळता काय शिष्य केले
अधिकार मिळता काय शिष्य केले शरण राहील दीनानाथा शरण राहील दीनानाथा मोरे अंतवंशी नथुराम बुवा मोरे अंतवंशी नथुराम बुवा शरण राहील दीनानाथा शरण राहील दीनानाथा मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा भजन कीर्तने रंगले मूर्ती भजन कीर्तने रंगले मूर्ती भजन कीर्तने रंगले लोके भजन कीर्तने रंगले मोके नाथाग्रे दृष्टी ठेवोनिया नाथाग्रे दृष्टी ठेवोनिया मोने अंतवंशी नथुराम बुवा मोने अंतवंशी नथुराम बुवा नाथाग्रहे द्रोटे ठेवोनिया नाथाग्रहे द्रोटे ठेवोनिया मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा अश्विन एकादशी करोनी भजन अश्विन एकादशी करोनी भजन अश्विन एकादशी करोणे भजन अश्विन एकादशी करोणे भजन दाविनी दकोन दाविनी दकोन त्याने देवा मोडे अंतवंशी नथुराम बुवा मोडे अंतवंशी नथुराम बुवा दाविनी कोण त्याने देवा दाविनी कोण त्याने देवा मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा दास केरुमाण दस दस दान दास केरुमाण दस दस दान दास के रुमाने दास के रुमाने होईल मार्गदर्शन भाविकाचे होईल मार्गदर्शन भाविकाचे मोरे अंतवंशी नथुराम बुवा मोरे अंतवंशी नथुराम बुवा होईल मार्गदर्शन भाविकाचे होईल मार्गदर्शन भाविकाचे मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा आदिनाथ देवा जगटाला आदिनाथ देवा जगटाला मोने अंतवंशी नथुराम बुवा मोने अंतवंशी नथुराम बुवा आदिनाथ देवा प्रगटाला अधिकार देवा प्राणाला मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा मोंढ्यांच्या वंशे नथुराम बुवा हरिमना पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय कैलासवासी म्हणून महाराज की जय रामचंद्र सावंत महाराज की जय वैकुंठवासी समर्थ रघुनाथ स्वामी महाराज की जय अनुसया माते की जय वडिलांचा
गणनाथ महाराज की जय नथुराम महाराज की जय वैकुंठवासी समर्थ रघुनाथ स्वामी महाराज की जय द्वारका माते की जय तुकाराम महाराज की जय विठोबा महाराज की जय पार्वती आई माते की जय पुरुषोत्तम महाराज की जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुडे वेळे वाकुडे उतरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार नापून करा क्षमा पराज महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वराला क्षमया करा क्षमा पराज महाराज तुम्ही भारत गुरु राजा स्वामी म्हणू महाराजा भक्ती भावे ओवाळीना पाय जागावे राजा आरती गुरु राजा आदोबाच्या वंशी थोर